सो मी आज दिवाळीसाठी एक व्हिडिओ घेऊन येत आहे. लोक दिवाळी करतात. तो दिवाळी सण म्हणजे काय नेमकं, आपण किती दिवसाची दिवाळी करतो किंवा दिवाळी म्हणजे काय करायचं नेमकं, म्हणजे दिवाळीमध्ये फराळ केला, चांगले कपडे घातले आणि फटाके फोडले तर दिवाळी झाली का? लोकांसाठी दिवाळी म्हणजे फक्त आणि फक्त ती 2 दिवसाची, म्हणजे धनतेरस आणि लक्ष्मीपूजा आणि उरली सुरलेला भाऊबीज. खरी दिवाळी असते एकादशीपासून, वसुबारस. त्या दिवसापासून आपण दिवाळी करतो. दुसऱ्या दिवशी धनतेरस येते, नव्हता आला. त्यानंतर लक्ष्मीपूजन आपण करतो. लक्ष्मीपूजन म्हणजे लोक लक्ष्मीपूजनाला अशी पूजा करतात की जेणेकरून लक्ष्मी फक्त माझ्याच घरी येणार आहे, ही सगळ्यांच्या घरी जाते. दुसरी गोष्ट अशी की दुसऱ्या दिवशी एक दिवस गॅप पडतो किंवा कधी कधी पडत नाही. यावर्षी नरक चतुर्थी, लक्ष्मीपूजन सगळं एकाच दिवशी आलं. सो एक दिवस गॅप पडला आणि त्याच्यानंतर आज आले दिवाळी, पाडवा, नवीन वर्ष. आपल्या मराठी कॅलेंडरच्या हिशोबाने आपला पाडवा आज, नवीन वर्ष आपलं चालू होतं आहे. त्याच्यानंतर दुसरा दिवस येतो भाऊबीजचा. म्हणजे आपण जास्तीत जास्त 5 ते 7 दिवस आपण दिवाळी केली पाहिजे. पण यावर्षी नरक चतुर्थी आणि सगळं एकाच दिवशी आल्यामुळे आपण सगळं एकाच दिवशी केलं. पण आपण 7 दिवस दिवाळीमध्ये फक्त लोकांना धनतेरस, लक्ष्मीपूजन आणि भाऊबीज हीच गोष्ट माहिती. तर मला सांगा, लक्ष्मीपूजनाला आपण लक्ष्मीची पूजा करतो का करतो? कारण आपल्या घरी लक्ष्मी यावी. पण तुमच्या मनात दुसऱ्यासाठी पाप असेल, तुम्ही दुसऱ्यासाठी घाणेरडा विचार करत असाल, तुम्हाला मेहनत करायची नसेल, तुम्हाला पैसा कमवायचा नसेल, आयतं खायची सवय असेल, तर लक्ष्मी कुठून येणार आहे? लक्ष्मी तुमच्या मेहनतीने येते, तुमच्या कष्टाने येते. दुसरी गोष्ट, तुमच्या मनात पाप असेल, कोणाबद्दल घाणेरडे विचार असतील, दुसऱ्याचं वाईट व्हावं याचा विचार असेल, तर तुमच्या घरी लक्ष्मी येणार. की ज्याच्या घरात विचार चांगले आहेत, ज्याच्या घरात तुम्ही विचार चांगले ठेवताय, दुसऱ्यांसाठी सुद्धा विचार चांगला करताय, तर तुमच्या घरी लक्ष्मी येते. लोकांना त्रास देऊन किंवा लोकांसाठी घाणेरडा विचार करून लक्ष्मी घरात येत नाही. एवढंच सांगणं आहे की दिवाळी करा, पण आपल्याला समजेल. अगर समजत नसेल तर बघा कुठेतरी, आज कोणता दिवस आहे, आज नेमकं काय करायचं आहे. दिवाळी म्हणजे फटाके फोडले आणि लोकांना मी कसा आहे दाखवल्यावर ही दिवाळी नसते. दिवाळीत सगळ्या गोष्टी आपण सविस्तर कराव्यात. लक्षात ठेवा की लक्ष्मीपूजन केल्यावर लक्ष्मी येत नाही. वर्षभर तुम्ही लोकांसाठी गुणगान गात राहाल, त्यांच्या बुराई चितत असाल, त्यांच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला वाईट वाटत असतील, त्यांच्या गोष्टी तुम्हाला खराब वाटत असतील, त्यांच्याबद्दल वाईट विचार असतील, त्यांच्याबद्दल वाईट होण्यासाठी विचार करत असाल, आणि मग वर्ष एक भरानंतर त्याच लक्ष्मीची तुम्ही पूजा कराल. सो तुमच्या घरी लक्ष्मी येण्याचा विचार करू नका. देवाने माणूस हा बनवला ना, तो फक्त त्याच्या सगळ्या त्या 5 गोष्टींवर, जो त्याचा राग, लोभ, अहंकार, प्रेम, द्वेष, या सगळ्या गोष्टीवर माणूस उभा राहिलेला आहे. आणि माणसाला या 5 गोष्टीचं स्वतःला कंट्रोल करता आल्या तर तो माणूस किंवा त्याच्या घरी लक्ष्मी 100% येणार. अगर तुम्ही या गोष्टी कंट्रोल करत नसाल, लोकांना त्रास देत असाल, लोकांसाठी वाईट विचार करत असाल, तर ती दिवाळी फक्त देखाव्याची दिवाळी असेल. मला वाटते देवाची पूजा ही देखाव्यासाठी नसते, ती मनापासून असते. भले तुम्ही देवाला एक अगरबत्ती जरी सकाळी उठून ओवाळली ना, तरी ती देवाला स्वीकार होते. तुम्ही एखादं फूल जरी ठेवलं देवाला,
त्याच्या आवडीचं, ते सुद्धा त्याला स्वीकार होतं. देवाला काहीही लागत नाही. त्याला फक्त तुमचे चांगले विचार, तुमचं चांगलं मन, तुमची चांगली बुद्धी हीच लागते. आणि या सगळ्या गोष्टीत तुम्ही फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा. देवाची पूजा करताना नका विचार करू की मी देवाला काय देऊ शकतो किंवा मी काय करू शकतो देवासाठी. फक्त एवढं लक्षात ठेवा की चांगल्या मनानं देवाला एक अगरबत्ती लावा. मी यावेळेला सगळ्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे की लक्ष्मीपूजनाला तुम्ही हे करा, लक्ष्मीपूजनाला तुम्ही ते करा, लक्ष्मीपूजनाला तुम्ही हे केलं तर ते होईल. अरे पण तुम्ही लक्ष्मीपूजनाला काही जरी केलं तरी तुमची बुद्धीच खराब आहे, तुमचे विचार खराब आहे, तर तुम्हाला लक्ष्मी कुठून येणार आहे? तुमच्या चांगल्या विचारांवर, तुमच्या चांगल्या बुद्धीवर लक्ष्मी येणार आहे. सो तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, देवाची पूजा करताना फक्त मनोभावे हात जोडा. त्या देवाला, त्या देवापर्यंत बरोबर पोचते. त्याला जास्त काहीच लागत नाही. आणि स्वतःच्या मनानं, स्वतःच्या बुद्धीने पूजा करा. जेवढी तुम्हाला येते तेवढी पूजा करा. जेवढी तुम्हाला तुमच्या स्वतःवर तुम्ही तयार होता, तेव्हा जेव्हा तुम्ही सुंदर दिसता, तेव्हा हा विचार करा की माझा देव मी तयार केल्यावर कसा दिसेल. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि मग तुम्हाला कळेल की खरंच या सगळ्या गोष्टी, बाकीच्या गोष्टी व्यर्थ आहेत. मी फक्त चांगली बुद्धी ठेवली तर देव माझ्या घरी नक्की येणार. नका कोणते चोचले करू. कोणत्या चोचल्याने देव येत नसतो. फक्त तुम्हाला तुमच्या देवावर विश्वास पाहिजे. एवढा विश्वास ठेवा की आज उपाशी जरी असाल तरी विचार करा की आज माझा देवच मला ताट आणणार आहे. येईल ती गॅरंटी तुमची तुमच्या मनात ठेवा की माझा देव मला ताट देणार. आणि ते येणार दिवसभरात, कधी ना कधी तुम्हाला ते येणार. त्याच्यामुळे चांगल्या विचाराने आणि लोकांचं बुरं आपण होण्याचं किंवा त्याचं वाईट होण्याचा जो विचार करतो ना, तो नका करू. किंवा माझ्याकडं नाही आहे त्याच्याकडं आहे हा विचार नका करू. आपले कर्म, आपलं नशीब जेवढं आहे, आपली चादर जेवढी आहे तेवढंच आपण पाय पसरू शकतो. तेव्हा आपण पाय पसरले, त्या चादरींचे आपले पाय पुरत नसतील तर हरकत नाही, थोडेसे पाय दुमडून घ्या. कारण त्या पायाला थंडी वाजली म्हणून तुम्ही चादर मोठी घेता, त्याच्यामुळे त्रास तुम्हाला भोगावा लागतो नंतर. सो तुम्ही लक्षात ठेवा की कोणतीही गोष्ट करताना मी फक्त चांगल्या मनाने, चांगल्या विचाराने करेन. कोणत्याही गोष्टी जास्त पैसा ओतल्यावर किंवा दिखावा केल्यावर ती गोष्ट होत नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्याकडं जी बुद्धी आहे, तुमच्याकडं जे ज्ञान आहे, तुमच्याकडं जी संपत्ती आहे ती दाखवायची गरज नसते. लोकांना आपोआप दिसते. आणि जी दिसते ते डोळ्याला टोचते. पासून जे वाटत असेल देवाला करण्यासाठी ते करा. नका विचार करू की मी देवाला काय वाहतोय किंवा काय देतोय. माझ्याकडे काहीच नाही. त्याला पेढ्याच्या ऐवजी साखर जरी ठेवली तरी हरकत नाही. फक्त चांगल्या मनाने ठेवा. आणि रोज सकाळी देवाला प्रार्थना करा की बाबा सगळ्यांचं चांगलं कर आणि शेवटला माझं कर. कारण सगळ्यांना देऊन जे उरते ना ते जास्त असते. आणि जे जास्त असते ते आपल्या वाट्याला येते. आणि म्हणून लक्षात ठेवा, कोणतीही गोष्ट तुम्ही करताना चांगल्या विचाराने केला तर ती जास्त तुम्हाला येणार आहे. म्हणून या दिवाळीला, दिवाळी संपली नाही अजून, भाऊबीज बाकी आहे, तेव्हा विचार करा आणि चांगल्यातला चांगला विचार करून सगळ्यांसाठी प्रार्थना करा की परमेश्वरा
सगळ्यांचं भलं हो. मी शेवटला आहे. ओम साईराम.